तर अतिशय मोठी बातमी राजकीय वर्तुळातून समोर येते आहे। नवी मुंबईमध्ये महापालिकेच्या निमंत्रण पत्रिकेत एकनाथ शिंदेंचं नाव वगळण्यात आलंय। आरोग्य विभागाच्या कामाचं उद्घाटन होतं आणि या निमंत्रण पत्रिकेमध्ये एकनाथ शिंदे यांचं नाव नाहीये। विशेष म्हणजे प्रशासनाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये एकनाथ शिंदे यांचं नाव होतं, मात्र महापौर कार्यालयाने जी पत्रिका प्रसिद्ध केली आहे त्यामध्ये एकनाथ शिंदेंचं नाव नाहीये। तिथे शिंदेंचं नाव पत्रिकेतून वगळण्यात आलंय। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यात। नवी मुंबईमध्ये सत्ताधारी भाजपला एकनाथ शिंदेंच्या नावाची ॲलर्जी आहे का, असे सुद्धा प्रश्न उपस्थित करण्यात येतात। प्रशासनाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये एकनाथ शिंदेंचं नाव होतं, मात्र महापौर कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या या पत्रिकेमधून नाव का गायब करण्यात आलंय, नाव का वगळण्यात आलंय, असे प्रश्न आता उपस्थित होतात। त्यामुळे राजकीय चर्चांना यामुळे उधाण आलंय। तर ही मोठी बातमी आपण राजकीय वर्तुळातून बघतोय। एकनाथ शिंदे यांचं नाव वगळण्यात आलेलं आहे। आधी सुद्धा एकदा हा प्रकार झालाय, आता पुन्हा हा प्रकार झाल्यामुळे नागरिकांमध्ये आणि राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाल्यात। एकनाथ शिंदे यांचं नाव नेमकं का वगळण्यात आलं, काय याचं कारण असेल, अशा सगळ्या चर्चांना आता उधाण आलंय आणि यामुळे एक नवीन वाद सुद्धा सुरू झालाय। प्रशासनाची जी पत्रिका होती त्यामध्ये शिंदेंचं नाव होतं, मात्र नंतर महापालिकेकडून जी पत्रिका देण्यात आली, प्रसिद्ध करण्यात आली, त्यामध्ये मात्र शिंदेंचं नाव नाहीये। असं का झालंय नेमका, या सगळे प्रश्न आता इथे उपस्थित होत आहेत। दोन दृश्य आपण स्क्रीनवर बघतोय। पहिली निमंत्रण पत्रिका जी प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली, त्यामध्ये पालकमंत्री म्हणून शिंदेंचं नाव आहे, मात्र दुसरी जी निमंत्रण पत्रिका आपण बघतोय त्या निमंत्रण पत्रिकेमध्ये शिंदेंचं नाव नाहीये। दुसरी निमंत्रण पत्रिका महापौर कार्यालयाकडून ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, त्यामध्ये शिंदेंचं नाव वगळण्यात आलेलं आहे, मात्र महापालिकेकडून शिंदेंचं नाव, ठाण्याचे पालकमंत्री म्हणून शिंदेंच्या नावाचा उल्लेख आहे। मात्र दुसरीकडे दुसरं दृश्य आपण बघतोय, महापौर कार्यालयाकडून जी पत्रिका छापण्यात आली त्यामध्ये मात्र शिंदेंचं नाव नाहीये। नवी मुंबई महापालिकेच्या या कार्यक्रमामध्ये शिंदेंचं नाव का वगळण्यात आलं, असे प्रश्न इथे उपस्थित होत आहेत। आणखी त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमदार निधीचा सुद्धा त्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। वनमंत्री गणेश नाईक यांनी जो आमदार निधीचा उल्लेख या महापौर कार्यालयाकडून करण्यात आलाय, जो प्रशासनाच्या पत्रिकेमध्ये नव्हता। म्हणजे दोन गोष्टी आहेत, प्रशासनाच्या पत्रिकेमध्ये पालकमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाचा उल्लेख होता आणि दुसरं म्हणजे आमदार निधीचा उल्लेख त्यामध्ये नव्हता।